नेहमी होणारी डोकेदुखी, कधीतरी होणारी डोकेदुखी किंवा मायग्रेनमुळे होणारी डोकेदुखी यासाठी आपल्यातील बरेच जण सहज गोळ्या घेतात. परंतु गोळ्या घेणं हा दीर्घकाळासाठी पर्याय नाही. तर त्यासाठी कोणते मर्म पॉइंट, व्यायाम, योगासने, प्राणायाम, ॲक्युप्रेशर पॉइंट महत्त्वाचे आहेत याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, स्वास्थ्यानंदम मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. वाढलेला ताणतणाव, वाढलेला स्क्रीन टाईम, अवेळी जेवण, थंड पदार्थांचे अतिसेवन या जीवनशैलीच्या बदलांमुळे शरीरातील त्रिदोष, वात, पित्त आणि कफ हे असंतुलित होतात आणि त्यामुळे बऱ्याचदा डोकेदुखी होते. तर हे संतुलित कसे ठेवता येतील आणि यासाठी नेमके काय करावे लागेल, तर हेच आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूयात. सर्वात प्रथम आपण डोकेदुखीसाठी किंवा मायग्रेनमुळे होणाऱ्या डोकेदुखीसाठी कोणते मर्म पॉइंट महत्त्वाचे आहेत ते आपण जाणून घेऊयात. सर्वात प्रथम म्हणजे आपण कानापासून सुरुवात करू. तर जेव्हा बाळ गर्भात असते त्यावेळी त्याचे डोके खाली आणि पाय वरती असते. त्याचप्रमाणे आपल्या कानाची रचना आहे. तर कानाचा जो खालचा भाग आहे ते म्हणजे आपले डोके आणि त्यालाच आपल्याला प्रेस करायचे आहे. तर या पद्धतीने प्रेस करायचे किंवा थोडे कानांना हळूहळू ओढायचे आहे. प्रत्येक मर्म पॉइंट हळूहळू आपल्याला प्रेस करायचे आहे. कोणतीही घाई न करता हळूहळू कमीत कमी प्रत्येक मर्म पॉइंट 10 वेळा आपल्याला प्रेस करायचे आहे. तर या पद्धतीने हळूहळू तुम्ही दाबही देऊ शकतात किंवा या पद्धतीने ओढवू शकतात. ज्यावेळी आपली डोकेदुखी होते त्यावेळी तुम्ही जर हे पॉइंट प्रेस केले तर शरीरातील अतिवात किंवा पित्त किंवा कफमुळे होणारे जे काही डोकेदुखी आहे ती कमी होण्यास नक्कीच मदत होते आणि त्यावेळेस अतिशय रिलॅक्स वाटते. या पद्धतीने कोणतीही घाई न करता हळूहळू या पद्धतीने प्रेस करा. दुसरा पॉइंट आपले भुवया. दोन्ही भुवयांना या पद्धतीने चिमटीत पकडून प्रेस करा. कमीत कमी प्रत्येक पॉइंट 10 वेळा किंवा कमीत कमी 1 मिनिट शक्य असेल तर प्रेस करा. हळूहळू या पद्धतीने प्रेस करा. तिसरा पॉइंट म्हणजे आपल्या दोघी भुवयांच्या मध्ये. त्या पॉइंटला आपल्याला हळूहळू गोल आपण या पद्धतीने दाब देत हळूहळू गोल फिरवू शकतात. विरुद्ध दिशेनेही फिरवू शकतात किंवा प्रेस रिलीज म्हणजे दाब द्यायचा सोडायचा, दाब द्यायचा सोडायचा. या पद्धतीने आपण हळूहळू 20 ते 30 सेकंद कोणत्याही प्रकारचं जास्त प्रेशर न देता आपल्याला हळूहळू करायचे आहे. कारण कोणत्याही पॉईंटला आपण जास्त प्रेशर दिलं तर कधी आपली डोकेदुखी वाढूही शकते. त्यामुळे हळूहळू कोणतीही घाई न करता हळूहळू प्रेस करा. खूप छान. आता पुढचा मर्म पॉईंट पाहणार आहोत. जिथे आपल्या भुवया संपतात त्या ठिकाणी आपल्या दोन्ही बोटांनी या पद्धतीने गोल फिरवा किंवा प्रेस रिलीज दाब द्या सोडा, दाब द्या सोडा. दहा वेळेपासून प्रत्येक पॉइंट हा 10 वेळा ते 1 मिनिट पर्यंत तुम्ही प्रेस करू शकता. खूप छान. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज या पद्धतीने फिरवू शकतात. आता पुढचा पॉइंट पाहणार आहोत. त्यासाठी दोन्ही अंगठे आपले भुवयांच्या एंडला ठेवा आणि या पद्धतीने हाताने हळूहळू पुढे मागे प्रेस करा. जास्त कोणत्याही पद्धतीचा दाब न देता हळूहळू करत राहा.
आता पुढचा पॉइंट पाहणार आहोत. त्यासाठी दोन्ही हातांनी या पद्धतीने डोक्याला दाब द्या, सोडा, दाब द्यायचा, सोडायचा. 10 वेळेस कमीत कमी करा. रिलॅक्स करा. बऱ्याच वेळा आपण झोपताना चुकीच्या पद्धतीने झोपतो आणि त्यामुळे देखील आपले मानेतील नसा दाबल्या जातात आणि त्यामुळे देखील डोकेदुखी होते. तर त्यासाठी आपल्या मानेला सरळ ठेवा आणि हळूहळू शक्य होईल तेवढा डाव्या बाजूने बेंड करा. आपल्या हाताने कानापासून खांद्यापर्यंत या पद्धतीने प्रेस करत हळूहळू चोळा. खूप छान. अर्धा ते 1 मिनिटपर्यंत हळूहळू करा. कानापासून पूर्ण असा हात घ्या आणि पूर्ण खांद्यापर्यंत न्या. श्वास घ्या. श्वास सोडत मानेला उजवीकडे बेंड करा आणि डाव्या कानापासून खांद्यापर्यंत हळूवार हातांना प्रेस करा. तुम्ही पाहू शकतात की मानेतील ज्या काही नसा आहेत त्या मोकळ्या होण्यास नक्कीच मदत होते. खूप छान. आणि पुन्हा सेंटरमध्ये या. मानेला पुन्हा वरती घ्या. श्वास घेत वरती घ्या. शक्य होईल तितके वर पहा. यामुळे देखील मानेतल्या नसा पूर्ण मोकळ्या होण्यास मदत होते. श्वास सोडत हळूहळू खाली घ्या. शक्य होईल तितके खाली घ्या. जर तुम्हाला मानेसंबंधी त्रास असेल, सर्वायकल असेल, तर मानेला खाली घेऊ नका. श्वास घेत वर घ्या. श्वास सोडत खाली घ्या. श्वास घेत पुन्हा सेंटरमध्ये या पद्धतीने मानेच्या तुम्ही हालचाली केल्या तर तेही तुम्हाला अतिशय फायदेशीर आहे. आता आपण 2 योगासने पाहणार आहोत. ती देखील अतिशय फायदेशीर आहेत. तर सर्वात प्रथम म्हणजे बालासन. त्यासाठी वज्रासन मध्ये बसून घ्या. ज्यावेळेस पोटात जास्त वात तयार होतो त्यावेळेस देखील डोकेदुखी होते. तर वात जास्त वाढू नये, वातूळ पदार्थ खाऊ नये, वात वाढायला नको, यासाठी वज्रासनमध्ये तुम्ही रोज नक्की 2 ते 5 मिनिटे बसण्याचा प्रयत्न करा. केव्हा बसायचं आहे तर जेवण झाल्यानंतर लगेच तुम्ही या आसनात बसण्याची सवय ठेवा. आणि जर गुडघे वळत नसतील तर गुडघ्याच्या खाली, पायांच्या खाली मस्त छान पिलो ठेवा आणि त्यावर आरामात तुम्ही बसू शकता. ही छोटी सवय जर तुम्ही लावली तर तुम्ही पाहू शकतात की वात जो तयार होत असेल तो आपला होणार नाही आणि त्यामुळे डोकेदुखी देखील होणार नाही. तर अतिशय छान आसन आहे. तुम्ही सहज यात बसू शकतात आणि यामुळे भविष्यात होणारी जी काही गुडघेदुखी आहे तर ते देखील आपली होणार नाही. तर सर्वात डोकेदुखीसाठी महत्त्वाचं आसन म्हणजे बालासन. तर यासाठी दोघी गुडघ्यांमध्ये थोडे अंतर घ्या, जितके कमरेमध्ये. तर बालासन कसं करायचं आहे तर दोन्ही गुडघ्यांमध्ये जितके कमरेत अंतर आहे तितके गुडघ्यांमध्ये अंतर घ्या आणि हळूहळू हातांना पुढे घेत या पोझिशनमध्ये या. हात पूर्ण मॅटवर ठेवा. जे काही एल्बोज आहेत कोपर आपले मॅटवर आणि कपाळ मॅटवर टेकेल या पद्धतीने आपण पूर्ण लाईड ऑन करा. जर तुमचं कपाळ टेकत नसेल तर तुम्ही दोघी पायांमधले अंतर वाढवा आणि सहज तुम्ही या आसनात जाऊ शकतात. तर कमीत कमी अर्धा ते 1 मिनिट या आसनात थांबा. हा व्हिडिओ असल्यामुळे मी तुम्हाला कमी वेळ करून दाखवत आहे, परंतु जर तुम्ही करत असणार तर अर्धा ते 1 मिनिट श्वासावर लक्ष देत या आसनात याच पद्धतीने थांबा. हळू श्वास घ्या आणि सोडा. हळू पुन्हा वज्रासनमध्ये या. खूप छान आसन आहे. डोकेदुखी सहज तुमची कमी होईल. दुसरं आसन आहे नमनासन. यासाठी हळूहळू हातांचा आधार घ्या आणि आपले डोके पूर्णपणे मॅटवर टेकवा आणि आपले जे काही बटक्स आहे, कंबर या पद्धतीने उचला आणि हळूहळू या पद्धतीने
आपल्या डोक्यावर दाब येईल या पद्धतीने थांबा. जिथे तुम्हाला असं वाटेल की यापुढे जाणे शक्य नाही त्या ठिकाणी थांबा. जे काही आपला रक्तप्रवाह आहे डोक्याकडे जाईल. तुम्ही हातांना या पद्धतीने वरही ताणू शकता आणि जर हे शक्य नसेल तर तुम्ही हात मॅटवर ठेवा. तुम्हाला जाणवेल की पूर्ण रक्तप्रवाह हा डोक्याकडे जाईल आणि हळूहळू पुन्हा चाइल्डमध्ये या. आणि रिलॅक्स करा. तुम्हाला उच्च रक्तदाब असेल, हाय ब्लड प्रेशर असेल तर तुम्ही नमन आसन करू नका, कारण रक्तप्रवाह डोक्याकडे जातो, हृदयाकडे जातो आणि त्यामुळे तुमचा BP वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते टाळा. तर तुम्ही त्याऐवजी चाइल्ड पोश्चर जे बालासन आपण केलं त्यात तुम्ही वेळ वाढवू शकता. डोकेदुखी मायग्रेनसाठी कोणते प्राणायाम महत्त्वाचे आहेत तर आपण जाणून घेऊयात. सर्वात प्रथम म्हणजे अनुलोम विलोम. अनुलोम विलोममुळे आपले वात, पित्त आणि कफ संतुलित होण्यास मदत होते. हा प्राणायाम नेमका कसा करावा तर डाव्या हाताची चिन्मुद्रा आपल्या मांडीवर ठेवा. उजव्या हाताची विष्णू मुद्रा. उजव्या नाकपुडीला बंद करा. डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. डाव्या नाकपुडीला बंद करा. उजवीकडून सोडा. पुन्हा उजवीकडून घ्या. उजव्या नाकपुडीला बंद करा. डावीकडून सोडा. कंटिन्यू करा. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडत या प्राणायामाला आपल्याला संपवायचा आहे. तर या पद्धतीने तुम्ही 5 ते 10 मिनिटे हा प्राणायाम रोज करा. डोकेदुखीचा त्रास असेल तर नक्की या प्राणायामाचा तुम्हाला फरक जाणवेल. दुसरा प्राणायाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम. यामुळे देखील आपले जे काही मेंदूतील ताणतणाव आहे तो बाहेर निघण्यास, तेथील ब्लड सर्क्युलेशन वाढण्यास मदत होते. तर कसा करायचा आहे? पाठीचा कणा सरळ ठेवा. दोन्ही हात या पद्धतीने ठेवा. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्या अंगठ्यांनी कानाला बंद करा. तोंड न उघडता भुंग्याचा आवाज करायचा आहे. कमीत कमी 2 मिनिटे हा प्राणायाम करायचा आहे. तर सुरुवात करूयात. श्वास घ्या. श्वास सोडत हळूहळू हात खाली घ्या. हळूहळू डोळे उघडा. या पद्धतीने अतिशय सोपा प्राणायाम आहे, तर नक्की करा. आणि तिसरं म्हणजे ओम उच्चारण. 10 ते 11 वेळेस ओम उच्चारण आपण जर केले तर डोकेदुखीला नक्कीच रिलीफ मिळतो. तर कसं करायचं आहे? दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करा. पहिला आणि दुसरा बोट एकमेकांना स्पर्श करा. मांडीवर ठेवा. श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत अ, उ आणि म चं उच्चारण करायचं आहे. पाहूयात. दोन्ही हात एकमेकांवर घासा. डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू डोळे उघडा. या पद्धतीने 10 ते 11 वेळेस किंवा 2 ते 5 मिनिटे कंटिन्यू आपण ओम उच्चारण केले तरीही तुम्हाला जाणवेल की जे काही डोकेदुखी आहे ती नक्कीच कमी झालेली आहे. आता डोकेदुखी मायग्रेनसाठी ॲक्युप्रेशर पॉईंट आपण पाहणार आहोत. आपला अंगठाचा जो वरचा भाग आहे तर त्या वरच्या टोकाला आपल्याला प्रेस करायचा आहे.
तर एका अंगठ्याने दुसऱ्या अंगठ्याला प्रेस करायचं आहे. यामुळे दोन्ही अंगठ्यांचे पॉईंट आपोआपच प्रेस होतील आणि यामुळे देखील डोकेदुखी कमी होण्यास मदत होते. हा पहिला पॉईंट. आणि दुसरा पॉईंट म्हणजे अंगठा आणि दुसरा बोट यामध्ये असणारा पॉईंट. हा देखील आपण प्रेस केला तरी डोकेदुखीसाठी नक्कीच याची मदत होते. तर या पद्धतीने कमीत कमी अर्धा ते 1 मिनिट प्रेस करत राहा. सहज आपल्या फावल्या वेळेत आपण हे प्रेस करू शकतो आणि तुम्ही पाहू शकतात की थोड्या वेळानेच आपल्याला डोकेदुखी कमी झालेली दिसेल. अशा पद्धतीने जे आपण मर्म पॉईंट पाहिले, जे 2 आसन पाहिलेत, प्राणायाम, त्यानंतर हे ॲक्युप्रेशर पॉईंट यांचा जास्तीत जास्त सराव करा. थोड्याच दिवसात या सर्व गोष्टींची सवय झाल्यामुळे तुम्ही गोळी घेणं नक्कीच विसराल आणि यामुळे तुम्हाला फरक जाणवेल आणि गोळ्या घेण्यापासून आपली सुटका होईल. ज्यावेळी तुमचे डोके दुखेल तर हे मर्म पॉईंट, ॲक्युप्रेशर पॉईंट, प्राणायाम नक्की रोज करा. आणि जर तुम्हाला डोकेदुखी होऊच नये असे वाटत असेल तर कपालभाती रोज करा, भ्रामरी रोज करा, अनुलोम विलोम रोज करा. तुम्हाला भविष्यात कधीही डोकेदुखी होणार नाही. डोळ्यांवर रोज झोपण्याआधी पाणी मारा. या काही घरगुती टिप्स आहे ज्यामुळे तुम्हाला डोकेदुखी कधीही होणार नाही. डोळ्यांचं तेज वाढेल आणि त्यामुळे सर्व ताणतणाव निघून जाईल. तर सोपे उपाय आहे, नक्की करून पहा आणि आपल्या जीवनशैलीतही बदल करा. जे आपले अवेळी खाणे आहे ते टाळा, थंड पदार्थांचे सेवन टाळा, तळलेले बाहेरचे पॅकेट फूड टाळा, जेणेकरून आपले पोट बिघडणार नाही आणि वात, पित्त, कफ हे असंतुलित होणार नाहीत. तर अतिशय सोपे घरगुती उपाय आहेत. हे आपण व्यायाम प्रकार, प्राणायाम सहज करू शकतो. तर नक्की हे अंमलात आणा आणि यापासून जास्तीत जास्त फायदा घ्या. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर शेअर करा आणि बेल घंटा आहे तिलाही दाबा, म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. कोणताही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि योग करा. हरिओम.